Hello everybody, this is the video on homogeneous differential equations. Homogeneous equations कसे सॉल्व करायचे ते आपण शिकणार आहोत. तर इक्वेशनचा फॉर्म कसा आहे बघा. dy by dx is equal to f of xy divided by g of xy, where f of xy and g of xy are homogeneous expressions in x and y of the same degree. आता होमोजिनियस कशाला म्हणायचं. ज्या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्ममध्ये एक्स आणि वाय या दोघांच्या पॉवरची बेरीज इक्वल असेल त्याला आपण होमोजिनियस इक्वेशन्स असं म्हणणार आहे. आणि ती पॉवरची जी बेरीज येते त्याला आपण डिग्री असं नाव देणार आहे. ते खालचं एक्झाम्पल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे एक्झाम्पल मी दिलं आहे. dy by dx is equal to x cube minus y cube divided by x square y plus xy square. आता मगाचा फॉर्म बघा बरं. dy by dx equal to f of xy हा f of xy upon g of xy. तर आता हे लक्षात येईल तुमच्या. f of xy म्हणजे x cube minus y cube आणि g of xy म्हणजे ही डिनॉमिनेटरची टर्म. आता याची पॉवर इथे दोन टर्म्स आहेत, त्यांची पॉवर 3 आणि 3 आहे. इथे पण खाली दोन टर्म्स आहेत, त्यांची पॉवर किती आहे 2 आणि 1 3. इथे सुद्धा पॉवर 1 + 2 3. सो यू विल सी दॅट एव्हरीवेअर द पॉवर इज 3. सो दॅट इज व्हॉट वी मीन that f of xy and g of xy are homogeneous expressions. These are homogeneous because their powers are same. And the powers here and here are also same. म्हणजे इथेही सेम पाहिजे आणि वर आणि खालीसुद्धा सेम पाहिजे. अशा इक्वेशन्सना आपण होमोजिनियस इक्वेशन्स असं म्हणतो. अजून एक एक्झाम्पल आहे इथे. dy by dx is equal to xy plus y square divided by x square minus xy. हे सुद्धा होमोजिनियस आहे. इथे पॉवर 2 आहे 1 + 1. इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे सुद्धा पॉवर 2 आहे. ओके. होमोजेनियस इक्वेशन हा जो प्रकार आहे तर परीक्षेत एकत्र तुम्हाला 4-5 डिफरन्शियल इक्वेशनची गणितं असतात आणि कुठलं इक्वेशन कुठल्या टाईपचं आहे ते ओळखण्यामध्ये याचा उपयोग होतो. प्रत्येक टाईपचं एक एक्झाम्पल परीक्षेत येणार आहे. तर होमोजिनियस हे सगळ्यात आधी आपल्याला ओळखतं. आलं लक्षात. पॉवर्स पाहिले की आपल्या लक्षात येते की अरे हे तर होमोजिनियस इक्वेशन आहे. ओके. आता याची मेथड काय बघूया. हे सबस्टिट्यूशन करायचं आहे. y = vx. लक्षात ठेवा y = vx. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर dy by dx आणि ते प्रॉडक्ट रूल करायचा. v × x चा डेरिव्हेटिव्ह 1, v × x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x × v चा डेरिव्हेटिव्ह dv by dx. तर हे ॲज अ कॉम्बो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिस इज अ कॉम्बिनेशन and you have to remember this whole thing. Okay, substitute y = vx and also substitute dy by dx = v plus x dv by dx. हे केल्यानंतर काय होणार आहे इक्वेशन्समध्ये हा जो इक्वेशन आहे हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये हे कन्वर्ट होणार आहे. आणि तसं झालं की मग आपण इंटिग्रेशन करून सोडवू शकतो. व्हेरिएबल सेपरेबल टाईप लक्षात आहे ना, ज्याच्यामध्ये एक्स आणि डी एक्स एकत्र करायचे, वाय आणि डी वाय एकत्र करायचे. ओके. आता हे एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल dy by dx = x² + y² divided by xy. तर आता आपण ॲज युजल हे सबस्टिट्यूशन करणार आहे. पुट y = vx and dy by dx = v plus x dv by dx. आता इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. बघा डावीकडे dy by dx जो होता त्या ठिकाणी आपण टाकला v plus x dv by dx. या बाजूला x² ला x² लिहिला आहे. yच्या ठिकाणी vx टाकायचं आहे. त्याच्यामुळे y² आहे तिथे vx चा ब्रॅकेट स्क्वेअर येईल आणि खाली x × y आहे तिथे x × yच्या ठिकाणी vx येईल. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. x² आणि v² x². त्यातला x² कॉमन काढायचा
खाली पण एक एक्स स्क्वेअर आहे, तर एक्स स्क्वेअर कॅन्सल होतात. म्हणजे काय आलं बघा हां, व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस व्ही स्क्वेअर अपॉन व्ही. एक्स सगळे कॉमन काढून कॅन्सल करायचे आहेत. म्हणजे ते असं येणार आहे 1 प्लस व्ही स्क्वेअर अपॉन व्ही. ओके, 1 प्लस व्ही स्क्वेअर अपॉन व्ही. त्याच्यानंतर इकडचा व्ही उजवीकडे टाकायचा आहे आपल्याला, तो मायनस व्ही म्हणून इकडे येणार आहे. ह्या दोन टर्म्स मी एकत्र कंबाईन केलेले आहेत. आता इथे इम्पॉर्टंट काय आहे, सबस्टिट्यूशन केल्यानंतर उजवीकडे एक्स सगळे कॅन्सल व्हायलाच पाहिजेत. जर नाही झाले तर तुमचं चुकलं आहे किंवा गणितात काहीतरी चुकलेलं आहे किंवा तुम्ही टाईप ओळखायला तरी चुकलेला आहात. एक्स इथे कॅन्सलच व्हायला पाहिजेत. आणि एक्स कॅन्सल केल्यानंतर डावीकडचा व्ही इकडे आणायचा असतो. याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अख्ख्या गणितामध्ये फक्त इथे एक एक्स आहे ह्या बाजूला आणि इथे एक डी एक्स आहे. बाकी कुठेही एक्झाम्पलमध्ये एक्स असणार नाही. सो एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही एल सी एम 1 प्लस व्ही स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर, सो दॅट इज 1 अपॉन व्ही. आता व्हेरिएबल सेपरेट करायचे. कसे करायचे, हा इकडे डी व्ही आहे ना, म्हणून हा व्ही तिकडे न्यायचा आहे, तर तो झाला व्ही डी व्ही. आणि एक्स आणि डी एक्स उजवीकडे आणायचे, ते उलटे होतात, डी एक्स अपॉन एक्स. सेपरेटिंग द व्हेरिएबल्स. ऑल राईट, व्हेरिएबल सेपरेबल टाईपमध्ये बघा हे चेंज झालं. व्हीची फॅमिली एकीकडे, एक्सची फॅमिली एकीकडे, वेगळं करून टाकलं आपण त्यांना. ते झाल्यानंतर इंटिग्रेशन करायचं आहे. इंटिग्रल ऑफ व्ही डी व्ही इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन एक्स. व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू लॉग एक्स. आता थोडंसं सिम्प्लिफिकेशनच्या दृष्टीने आपण सी न टाकता लॉग सी असं लिहिणार आहे. हे जर असं लक्षात ठेवा, लॉग सी असं लिहिलं आपण, म्हणजे उजवीकडे झाला लॉग ऑफ सी एक्स, लॉग एम प्लस लॉग एन, लॉग एम एन, सो लॉग सी एक्स. सो आता इथे बेस ई असतो, ई. सो सी एक्स इज इक्वल टू ई रेस्ड टू व्ही स्क्वेअर अपॉन 2. ओके, आता लॉग काढून टाकायचं आहे. सी एक्स इज इक्वल टू ई रेस्ड टू व्ही स्क्वेअर अपॉन 2. हे तुम्हाला माहिती आहे का? आय होप यू नो दिस. लॉग एम टू द बेस एन इज इक्वल टू ए जर असेल तर एन रेस टू ए इज इक्वल टू एम असतो. लॉग एम टू द बेस एन इक्वल टू ए, सो एन रेस टू ए इज इक्वल टू एम. सेम वे ई रेस टू व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू सी एक्स. याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला उत्तर व्हीमध्ये नको आहे, कारण व्ही हा आपण टाकलेला आहे, गणितामध्ये व्ही नव्हता. मग म्हणून आपण हे कसं आलं, वर बघा वाय इक्वल टू व्ही एक्स. इथे वाय इक्वल टू व्ही एक्स सबस्टिट्यूट होतं. व्हॉट इज व्ही? वाय अपॉन एक्स, राईट. तर तो वाय अपॉन एक्स आपण इथे टाकणार आहे. पुट व्ही इक्वल टू वाय अपॉन एक्स. मग काय आलं, सी एक्स इज इक्वल टू ई रेस्ट टू व्ही स्क्वेअरचा झाला वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आणि हा 2. ओके, ह्या एक्झाम्पलचा मी नंतर तुम्हाला मला वाटतं मी PDF ऑलरेडी शेअर केलेला आहे. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल. एक्स स्क्वेअर वाय डी एक्स मायनस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डी वाय इज इक्वल टू 0. ऑलराईट, त्याला आपल्याला जनरल फॉर्ममध्ये ते आणावं लागेल. या इक्वेशनचा फॉर्म लक्षात आहे का? dy by dx is equal to f of xy upon g of xy. या फॉर्ममध्ये इक्वेशन आपल्याला आणायचं आहे. तर dy by dx इक्वल टू, आता हे कसं आलं, तर इथे
एक्स स्क्वेअर वाय डी एक्स इज इक्वल टू, हे उजवीकडे ट्रान्सफर करायचं आहे, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डी वाय. मग हा डी एक्स इथे आणायचा आणि मग एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इथे आणायचा. So you get the equation dy by dx is equal to x square y upon x cube plus y cube. आलं लक्षात? होमोजिनियस आहे की नाही सांगा. इथे 2 + 1 3, इथे 3, इथे 3, वर खाली पॉवर सेम. सो इट इज अ होमोजिनियस इक्वेशन. आणि ते इथेच ओळखायला पाहिजे आपल्याला, इथेच, इथे पॉवर 3, इथे 3, इथे 3, त्याच्यावरनं ओळखायचं की होमोजिनियस आहे. आता y इक्वल टू वी एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू व्ही प्लस एक्स टी व्ही बाय डी एक्स. मग इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. डी वाय बाय डी एक्सच्या ऐवजी आपण टाकणार आहे व्ही प्लस एक्स टी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वायच्या ठिकाणी व्ही एक्स, खाली एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, एक्स क्यूब प्लस व्ही एक्सचा क्यूब. लक्षात आहे ना याची? या स्टेप हे झाल्यानंतर इथले एक्स कॅन्सल व्हायला पाहिजेत. वर एक्स क्यूब आहे, इथे एक्स क्यूब आहे, इथे पण एक्स क्यूब आहे. तर खाली एक्स क्यूब कॉमन काढायचा, तो वरच्या एक्स क्यूबशी कॅन्सल होणार आहे. म्हणजे अल्टिमेटली काय उरेल इथे? व्ही, इथे 1 आणि ते व्ही क्यूब. बघा बरं, व्ही 1 आणि व्ही क्यूब. हा डावीकडचा व्ही या बाजूला घ्यायचा. ह्या स्टेप्स ज्या आहेत ना, ह्या ठरलेल्या स्टेप्स आहेत बरं का. सबस्टिट्यूट करायचं, आधी या फॉर्ममध्ये आणायचं, मग सबस्टिट्यूट करायचं आहे, मग एक्स कॅन्सल करायचे, मग इकडचा व्ही इकडे आणायचा. सिम्प्लिफाय केल्यानंतर असं येईल, कॉमन LCM घेतल्यानंतर व्ही कॅन्सल होणार आहे. सो यू विल गेट एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस व्ही रेज टू 4 अपॉन 1 प्लस व्ही क्यूब. इकडे एक्स कुठेही नाही आहे. या संबंध गणितामध्ये प्रत्येक स्टेपला खात्री करून घ्यायची आहे, या बाजूला एकच एक्स राहायला पाहिजे आणि एक डी एक्स. बाकी काहीही गणितामध्ये एक्स कुठे नको आहे आपल्याला. ह्याच्यानंतर काय करायचं? हा डी एक्स इकडे आणायचा, डी एक्स आणि एक्स इकडे आणायचे, डी एक्स आणि एक्स. ओके, हा मायनस राहू दे याच बाजूला. मायनस वगैरे जे असतात ना, जिथे इंटिग्रेशन सोपं आहे त्या बाजूला मायनस टाकून द्यायचे आपण. म्हणजे मग त्या मायनसचा काही फार आपल्याला त्रास होत नाही. ह्या बाजूला ऑलरेडी कॉम्प्लिकेटेड आहे, तर इकडे मायनस घेतला की अजून कॉम्प्लिकेटेड होणार आहे, म्हणून मायनसला याच बाजूला ठेवायचं आहे. अदरवाईज मायनस आपण इकडून इकडे कुठेही ट्रान्सफर करू शकतो. आता हे या टर्म्स या बाजूला घ्यायच्या, डी व्ही या बाजूला आहे ना, म्हणून हे सगळं इकडे घ्यायचं आहे. हे वर जाईल आणि व्ही रेज टू 4 कॅन्सल खाली येणार आहे. इकडे येईल मायनस डी एक्स अपॉन एक्स. ओके, पुढची स्टेप आहे इंटिग्रेशनची. तर मायनस डी एक्स अपॉन एक्स ह्याचं इंटिग्रल इकडे सेपरेट करा. 1 अपॉन व्ही रेज टू 4 आणि व्ही क्यूब अपॉन व्ही रेज टू 4 विच इज 1 अपॉन व्ही. ह्याचं इंटिग्रेशन करायचं आहे. 1 बाय व्ही रेज टू 4 म्हणजे काय? व्ही रेज टू -4. त्याचं इंटिग्रल व्ही रेज टू -3 अपॉन -3. हा लॉग व्ही, हा झाला मायनस लॉग एक्स. आपण प्लस सी पण करू शकतो, किंवा या इथेच मी प्लस सी करते आहे. लॉग सी केला तर मग हा लॉग हा तिन्ही लॉग एकत्र होऊ शकतात. ओके, इथला लॉग, इथला आणि इथला एकत्र होऊ शकतात. नुसतं सी लिहिला तरी चालेल. सी लॉग सी या गोष्टीचा फार गोंधळ जर होत असेल तर प्लेन सी लिहा. आणि खूप सिम्प्लिफिकेशन जमलं नाही तर जिथे व्ही आहे तिथे वाय अपॉन एक्स सबस्टिट्यूट करा. ते कुठून आलं बरं? इथून येते बघा, व्ही इक्वल टू वाय अपॉन एक्स.
तर तो इथेच टाका, म्हणजे तुमचं उत्तर झालेलं आहे. प्रिफरेबली यू शुड सिम्प्लिफाय. तर त्याचं सिम्प्लिफिकेशन असं होणार आहे, हा लॉग एक्स पण इकडे घ्यायचा किंवा तो लॉग एक्स उजवीकडे घ्यायचा. सो मायनस लॉग व्ही मायनस लॉग एक्स प्लस सी, आणि या बाजूला झाला -1/3v³. तर व्हीला पुट करायचे आपल्याला y/x³ इकडे मायनस कॉमन काढून लॉग एम प्लस लॉग एन म्हणजे लॉग व्ही एक्स प्लस सी, आणि व्ही एक्स इज इक्वल टू वाय, राईट. वाय इक्वल टू व्ही एक्स टाकला होता, सो व्ही एक्स इज वाय, आणि इथे x³ हा वर जातो, x³/3y³ इज मायनस लॉग वाय प्लस सी. सो आपण असं उत्तर ठेवू शकतो किंवा असंही सिम्प्लिफाय करू शकतो. ओके, हा लॉग वाय इकडे घ्यायचा. सो लॉग वाय मायनस x³/3y³ इज इक्वल टू सी. ऑल राईट. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. ह्याच्या पुढचं एक्झाम्पल मी अगदी ब्रीफमध्ये सांगते आहे तुम्हाला की हे होमोजिनियस आहे कसं ओळखायचं. तर इथे पॉवर 1, इथे पॉवर 1, इथे 2 आहे, पॉवर 2, आणि रूट काढल्यावर पॉवर 1 झाली, म्हणजे सगळीकडे पॉवर 1 आहे, म्हणून हे होमोजिनियस इक्वेशन आहे. तर असं करायला लागेल आपल्याला. y/dx उजवीकडे घ्यायचा आणि मग त्या dx कॉमन काढायचा, आणि मग dx इकडे आणायचा, x इकडे आणायचा, वगैरे वगैरे. dy/dx इक्वल टू f(x y)/g(x y). 1 पॉवर 1 पॉवर 1 पॉवर सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट करा, असं येईल. मग पुढे असं येईल. ओके, तर हे ह्याची PDF फाईल करून मी पाठवलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला. ते एक्झाम्पल सगळी बघून घ्या. प्लस एक्सरसाइजसाठी मी काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत, ती एक्झाम्पल्स पण करा. सो ऑल द बेस्ट. होमोजिनियस इक्वेशन्स आपण कंप्लीट केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स याचा व्हिडिओ करून पाठवणार आहे, प्लस त्याची गणितं, प्लस मी काढलेल्या नोट्सची PDF फाईल. ओके, बाय.